नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा वनरक्षक भरती 2025-26 लवकरच भरमसाठ जागेची या ठिकाणी जाहिरात येणार आहे। त्यासाठी आपण येणाऱ्या वनरक्षक भरतीसाठी आपण वयाची अट असेल, पात्रता असेल, वयाची अट असेल, अभ्यासक्रम असेल, त्याचा पगार किती असेल, भरती प्रक्रिया कशी असेल, या सर्वांची आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत। बघा, लवकरच महाराष्ट्र सरकारने अशी सूचना दिलेली आहे की महाराष्ट्र पोलीस भरतीप्रमाणे वनरक्षक भरतीच्या सुद्धा भरपूर जागा या ठिकाणी निघणार आहेत। आता या जागेविषयी आपण ही माहिती सविस्तर पाहूया। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये वनरक्षकसाठी असणाऱ्या ज्या काही जागा आहेत, जवळपास 13,000 जागांची भरमसाठ या ठिकाणी जाहिरात येणार आहे। आता ही जाहिरात येत असताना मित्रांनो, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं माहित पाहिजे की आता जाहिरात कशा स्वरूपाची आहे। आताच आपण पाहिलं, श्री गणेश नाईक यांनी 30/9/2025 रोजी 966 जागेविषयी असं आपण काय केलेलं आहे, जागा निघतील एका विभागामध्ये सांगितलंय। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वनरक्षक असेल, वनपाल असेल, म्हणजे वन खात्याशी संबंधित असणाऱ्या एकूण 13,000 जागेंची जाहिरात येणार आहे। मित्रांनो, या सर्व विषयी आपण सविस्तर माहिती पाहूया। आता वनरक्षक परीक्षेसाठी कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे आहे किंवा आपली अट काय आहे, कोण कोण फॉर्म भरू शकतो, त्याची पात्रता कशी आहे, या सर्व विषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। बघा, आता सर्वात अगोदर म्हटलं की आपल्याला जे काम करायचे त्या कामासाठी पैसा किती येणार आहे हे महत्त्वाचं खूप आहे असणार आहे। बघा, वनरक्षक भरतीसाठी सगळ्यात महत्त्वाची वेतन श्रेणी आहे की पगार किती मिळतो। तर पगार किती मिळतो, वनरक्षक या पदासाठी गट क च पद आहे असणार, यासाठी लक्षात घ्या 21,700 ते 69,100 रुपये अधिक महागाई भत्ता याच्यामध्ये काय केला जातो, नियमित प्रमाणे दिला जातो। म्हणजे भरमसाठ पैसा सुद्धा आहे आणि सरकारी नोकरी सुद्धा आहे। ही आपल्यासाठी अतिशय संधी चालून आलेली आहे मित्रांनो। त्यासाठी काय करायचं, आपल्याला हे सर्वच्या सर्व सविस्तरपणे माहिती पाहिजे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळं माहिती तुम्ही समजून घ्या। बघा, या ठिकाणी शैक्षणिक पात्रता, आता कोण कोण फॉर्म भरू शकतो या ठिकाणी मित्रांनो, 10वी आणि 12वी झालेले विद्यार्थी या ठिकाणी, ज्यांची 10वी आणि 12वी अशी शैक्षणिक पात्रता आहे, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात। काय सांगितलेलं आहे, उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी उत्तीर्ण कशामध्ये झालं पाहिजे, विज्ञान, जर त्याचं विज्ञान म्हणजे सायन्स नसेल तर काय करायला लागेल, गणित विषय। आता गणित विषय नसेल तर काय पाहिजे, त्याचा भूगोल असला पाहिजे। जर भूगोल नसेल तर काय पाहिजे, अर्थशास्त्र असेल। एवढ्यापैकी जर त्याची शैक्षणिक पात्रता 12वी झाली असेल तर तो फॉर्म भरू शकतो, नसेल झाली तर अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही। हे सगळ्यांनी नोंद करून ठेवायचं। आता या ठिकाणी किमान एका विषयामध्ये उत्तीर्ण असलं पाहिजे, एकतर विज्ञानमध्ये गणित विषय असला पाहिजे, भूगोल असला पाहिजे किंवा अर्थशास्त्र असलं पाहिजे। असे विद्यार्थी वनरक्षकचा फॉर्म भरू शकतात। बघा मित्रांनो, वनरक्षक बरोबर वनपाल याची सुद्धा जाहिरात या ठिकाणी येणार आहे। आता वनपालसाठी कोणकोणत्या जागा किंवा शैक्षणिक पात्रता काय, तर त्यांनी 7वी पास अशी दिलेली आहे। आणखीन सविस्तर माहिती आपल्याला जाहिरात आल्यानंतर कळणार आहे। बघा, यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार आहे त्यांच्यासाठी शिक्षणाची अट किती आहे, 10वी। जे विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत अशा विद्यार्थ्यांना 12वी झाली नसेल तरी चालेल, गणित विषय नसला तरी चालतो, भूगोल नसला तरी चालतो आणि अर्थशास्त्र नसेल तरी चालणार आहे। त्यांच्यासाठी फक्त खुशखबरी आहे, काय आहे, 10वी पासवर ते फॉर्म भरू शकतात। माजी सैनिक असतील, आता माजी सैनिकासाठी काही विशिष्ट अटी दिलेली आहे। त्यांची नोकरी झाल्यानंतर म्हणजे 27 वर्षानंतर नोकरी आणि नोकरी झाल्यानंतरचा 3 वर्ष कालावधी असं माजी सैनिक आहे। पुन्हा नक्षलग्रस्त भागातील जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी पुन्हा विशेष सूट या ठिकाणी देण्यात आली। बघा, या ठिकाणी 10वी उत्तीर्ण असलं पाहिजे। आता 10वी उत्तीर्ण बरोबर काय आहे, एखाद्या नक्षलग्रस्त भागामध्ये जर पोलिसांचा खबरी असेल, पोलिसांचा खबरी, त्यांच्यासाठी विशेष पद्धतीने या ठिकाणी काय करण्यात आलेली आहे, सूट देण्यात आलेली आहे। हे सर्व माहिती आपण या ठिकाणी नोंद करून ठेवायची आहे, जेणेकरून वनरक्षकची जाहिरात आल्यानंतर या सर्व गोष्टी आपल्याला सविस्तर माहिती असल्या पाहिजे आणि आपण योग्य त्या जागेवर फॉर्म भरण्यासाठी सज्ज असलो पाहिजेत। मित्रांनो, बघा, वनरक्षक होण्यासाठी मराठी भाषेचं ज्ञान असले
लिहिता येणे, वाचता येणे, बोलता येणे आवश्यक आहे. फक्त आणि फक्त एक भाषा जर तुम्हाला बोलता येत असेल मराठी, तर आपण वनरक्षकचा फॉर्म भरू शकतो मित्रांनो. त्यानंतर आहे वयोमर्यादा. आता वयोमर्यादा किती आहे यासाठी असणारी वयाची अट किती आहे? 18 वर्षापासून 45 वर्षापर्यंतचे फॉर्म भरू शकतात. परंतु त्यामध्ये काय आहे, त्या ठिकाणी अमागास असणारे म्हणजे ज्यांची कास्ट खुला आहे, खुला प्रवर्ग आहे, त्यांच्यासाठी 18 ते 27 वर्ष एवढी वयाची मर्यादा दिलेली आहे. त्यानंतर मागासवर्गीय अनाथ असतील तर त्यांच्यासाठी 18 ते 32 वर्ष एवढी वयांची अट आहे. प्रावीण्य प्राप्त खेळाडू असतील, जर खेळाडू त्याच्याकडे प्रमाणपत्र असेल राज्य स्तरावरचं, राष्ट्रीय स्तरावरचं, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 18 वर्ष ते 35 वर्ष म्हणजे तब्बल 5 वर्ष खुल्या वर्गापेक्षा आपल्याला काय जास्तीचे वयाची अट या ठिकाणी मिळणार आहे. माझे सैनिक असतील तर बघा काय सांगितलेलं आहे, सैनिक सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष. आता माजी सैनिक अमागाससाठी काय आहे 27 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी किती वर्ष 32 वर्ष. म्हणजे 27 वर्षानंतर त्यानं जेवढी माझ्या सैनिकांनी नोकरी केली असेल ते वर्ष धरून प्लस आणखीन 3 वर्ष म्हणजे रिटायर झाल्यानंतर 3 वर्षापर्यंत माझे सैनिक फॉर्म भरू शकतात आणि आपण भविष्यातले वनरक्षक होऊ शकतो. मित्रांनो लक्षात घ्या. प्रकल्पग्रस्त असेल अशा विद्यार्थ्यांसाठी 18 ते 45 वर्ष वयाची अट आहे. भूकंपग्रस्त आहे त्यांच्यासाठी 1845 आहे. पदवीधर अंशकालीन असतील त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. वयाच्या 55 वर्षापर्यंत आपण वनरक्षकचा फॉर्म भरू शकतो मित्रांनो. आणि रोजंदारी मजूर असतील त्यांना सुद्धा 18 ते 55 या पद्धतीने वयाची अट आहे. सर्वांसाठी अतिशय भरमसाठ जागा येणार आहेत. सर्वांनी पटापट याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला फॉर्म भरण्यासाठी पण पात्र आहोत का नाही हे आपल्याला नक्कीच कळून जाईल मित्रांनो. पुढचा आहे शारीरिक पात्रता. शारीरिक पात्रता म्हणजे काय आहे, ज्या व्यक्तींना कुठलेही अपंगत्व नाही त्यासाठी हे फॉर्म भरू शकतात. कारण यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे शारीरिक पात्रता. आता याची नोकरी कशामध्ये असणार आहे, जंगलामध्ये असणार आहे, वनामध्ये असणार आहे. आता वनचोर व्यक्ती आहे किंवा वन लोक चोरून नेतात. आता वन चोरून नेतात म्हणजे झाडे तोडतात, त्याचं संरक्षण करण्यासाठी एखादा चोर आला त्याच्या मागत पळण्यासाठी आपल्याकडे शारीरिक पात्रता पाहिजे. तशी शारीरिक पात्रता या ठिकाणी मापदंड त्यांनी लावलेला आहे. आता किमान उंची किती असावी 163. जे विद्यार्थी पोलीस भरतीपासून मुकलेले आहे, ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या भरत्यात येत नाही त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की या ठिकाणी उंची अतिशय कमी आहे मित्रांनो. 163 आणि 150. आता 150 कुणासाठी, महिलांसाठी 150 सेंटीमीटर. ज्या महिलांची उंची 150 सेंटीमीटर आहे अशा महिला वनरक्षक होऊ शकतात मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी उंचीची काही जास्त अट या ठिकाणी दिलेली नाही. त्यानंतर छाती आहे, फक्त ही पुरुषांसाठी आहे छातीचा 79 आणि 84. म्हणजे आपण जेव्हा शारीरिक मोजमाप देतो तेव्हा सर्वसाधारण छाती 79 भरली पाहिजे आणि फुगवून ही झाली पाहिजे 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त, म्हणजे 84 कमीत कमी असेल तरी चालते. 79 84 असं या ठिकाणी मोजमाप दिलंय. स्त्रियांना हे काय असं दिलेलं नाही. त्यानंतर वजन जर बघितलं आपण मित्रांनो, एखाद्या व्यक्तीची उंची जास्त असेल तर त्याच्या वैद्यकीय चाचणीनुसार वजनाची मर्यादा या ठिकाणी कालमापन कालदंड त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, हे आपल्याला माहिती असायला हवं. त्यानंतर अनुसूचित जमातीमधील उमेदवारासाठी खालील प्रमाणे शिथिलता आहे. बघा त्यापेक्षा अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी सर्वत्र आरक्षण दिलेलं आहे. वनरक्षक भरतीमध्ये ज्या पुरुषांची उंची 152.5 आहे, कुणासाठी, अनुसूचित जमातीमधील उमेदवारासाठी 152.5 आणि स्त्रियांमध्ये 125 आहे मुलींसाठी. म्हणजे अतिशय उंची कमी असून सुद्धा आपण सरकारी नोकरीमध्ये जाऊ शकतो, डिफेन्स मध्ये जाऊ शकतो. हे सर्वांनी ध्यानात ठेवा, लक्षात ठेवायला आहे. पुरुषांना छातीचा घेर 79 आणि 84 असाच दिलेला आहे, त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेला नाही. शारीरिक थोडीशी सुदृढता असावी असा यामागचा हेतू आहे सरकारचा. वजन यांच्यासाठी सुद्धा उंचीनुसार असणार आहे. पुढे आपण पाहूया उमेदवाराची दूरदृष्टी. आता मेडिकल होत असताना आता शारीरिक चाचणी झाल्यानंतर काही मेडिकल दुखापत कुणाला आहे का, किंवा ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला दिसतंय नाही दिसतंय कोणती पुन्हा मेडिकलच्या चाचण्या होतात हे आपल्याला माहित पाहिजे. ज्या व्यक्तीची दूरदृष्टी 6/6 असते, 6/6 ती सुदृढ असते किंवा 6/9 असते ती सुद्धा चांगली असते बघण्याची दृष्टी. आता
ज्या व्यक्तींची दृष्टी 6-12 आहे अशा व्यक्तींना या ठिकाणी मेडिकलचा पॉइंट दिला जातो, ते सुद्धा आपल्याला सविस्तरपणे समजलं पाहिजे. फॉर्म भरण्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी माहिती असेल तर फॉर्म भरून उपयोग आहे मित्रा. ह्या सर्व गोष्टी अधिक जाणून घ्यायच्या असतील तर अधिक चांगला डोळा कसा असतो, 6/6. जवळची दृष्टी, सुधारलेली दृष्टी आपल्याला हवी आहे, तर आपण वनरक्षक भविष्यातले होऊ शकतो. आता या ठिकाणी बघा, ऑनलाईन परीक्षा पद्धती. आता परीक्षा पद्धती कशी आहे याच्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. परीक्षा पद्धती सर्वात महत्वाचा, आता जेवढ्या काही भरत्या होतात मित्रांनो, त्या सर्व भरत्यामध्ये काय आहे, ग्राउंड अगोदर आहे, लेखी नंतर आहे. परंतु तुमच्यासाठी जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की ऑनलाईन परीक्षा ही अगोदर होणार आहे आणि त्यानंतर ग्राउंड होणार आहे मित्रा. म्हणजे अभ्यासाला तुम्हाला भरपूर वेळ मिळणार आहे आणि अभ्यास करून आपण प्रथम प्रावीण्यामध्ये येऊन ग्राउंड काढू शकतो. आता ग्राउंड काढत असताना किंवा अभ्यास पाहत असताना ग्राउंड काढायचा हा नंतरचा भाग झाला. ऑनलाईन परीक्षा जर आपल्याला द्यायची असेल त्यासाठी काय आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे मित्रा. किती आहे, एका प्रश्नाला 2 गुण. या ठिकाणी 4 विषय आहे, मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, सामान्य ज्ञान आहे, बौद्धिक चाचणी आहे. आता मराठी व्याकरण किती, एकूण प्रश्न किती येणार आहे, एकूण 15 प्रश्न राहतील आणि त्याचे गुण किती आहे मित्रा, 30 गुण आहे. म्हणजे एक प्रश्न किती गुणाला, 2 गुणासाठी आहे. इंग्रजीचे 15 प्रश्न आहे, त्याला सुद्धा 30 गुण आहे. पुन्हा सामान्य ज्ञानचे सुद्धा 15 प्रश्न आहे, त्याचे सुद्धा 30 गुण आहे. आणि बौद्धिक चाचणीचे सुद्धा 15 प्रश्न आहे, त्याचे सुद्धा 30 गुण आहे. आता या ठिकाणी मराठी व्याकरण असेल शब्दसंग्रह विचारला जातो, इंग्रजीचं व्याकरण असेल शब्दसंग्रह विचारला जातो. सामान्य ज्ञान मध्ये वनाविषयी माहिती असलीच पाहिजे, सामान्य ज्ञान म्हणजे. त्याचबरोबर इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना आहे, पंचायत राज आहे, विज्ञानाचे काही घटक असतील. जेवढं काय आहे सामान्य ज्ञान म्हणजे जेवढे घटक येतात जनरल नॉलेज ते सर्व 15 प्रश्न येणार आहे. आणि बौद्धिक चाचणी म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता विषयी, विशेष करून या ठिकाणी आपल्याला बुद्धिमत्तेवर जास्त प्रश्न विचारले जातील. आणि हे जास्त प्रश्न म्हणजे 15 प्रश्न या ठिकाणी 13 ते 14 प्रश्न बुद्धिमत्ता आणि 2 ते 3 प्रश्न हे अंकगणितावर येणार आहे. या पद्धतीनं 120 गुण होतात मित्रांनो. आणि प्रश्न किती होतात, 60 होतात. एक प्रश्न 2 गुणासाठी आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आहे की वेळ किती आहे, तर वेळ आहे परीक्षेचा 2 तास. बघा 60 प्रश्नासाठी 2 तास म्हणजे आपण अतिशय सुंदर पद्धतीने हा पेपर सोडवू शकतो आणि नक्कीच येणाऱ्या वनरक्षक भरतीमध्ये आपला ठसा उमटवू शकतो आणि सरकारी नोकरीमध्ये आपण लागू शकतो मित्रांनो. पुढील आहे घटक असणारा पुरुष उमेदवार. आता शारीरिक चाचणीनंतर आपली लेखी परीक्षा आपण कशा पद्धतीने होते पहिले. आता त्यानंतर पुरुष उमेदवार 5 किलोमीटर अंतर धावण्यासाठी एकूण ज्या चाचण्या होतात ह्या चाचण्या 2 पद्धतीने आहे. एक आहे 5 किलोमीटर आणि दुसरी आहे विद्यार्थ्यांना 25 किलोमीटर 24 किलोमीटर पळावं लागेल ती चाचणी. आता धावण्याच्या शर्यतीमध्ये जर तुम्ही लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले तर त्या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी महत्वाचा घटक की कमीत कमी तुम्हाला 54 गुण भेटले पाहिजे 120 पैकी, तर तुम्ही या शारीरिक पात्रतेसाठी पात्र आहात. कमीत कमी 54 किंवा त्यापेक्षा जास्त गुण जसं मेरिट लागेल त्या पद्धतीनं. आणि बघा 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आला तर त्याला 80 गुण मिळतील. म्हणजे परीक्षा पद्धती 120 गुणाची आणि या ठिकाणी 80 गुण म्हणजे 200 गुणापैकी जे काही मेरिट लागेल ते फायनल मेरिट आहे मित्रांनो आपलं असणार. 200 गुण, 120 गुण लेखीचे आणि 80 गुण कशाचे असणारे मित्रांनो, 80 गुण हे आपले 5 किलोमीटर पुरुषांसाठी असणार आहे. आता महिलांसाठी वेगळा आहे या ठिकाणी 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 मिनिटापर्यंत तुम्ही येऊ शकता. जर तुम्ही 29 मिनिटाला आले तर तुम्हाला 0 गुण मिळतात. 28 मिनिट ते 29 मिनिटादरम्यान तर 5 गुण मिळतील. आपल्याला जर परीक्षेमध्ये प्रावीण्य यायचं असेल, नोकरी लागायची असेल तर 17 ते 18 मिनिटामध्ये येणं कंपल्सरी भाग आहे. नंतर आपलं मेरिट किती मध्ये लागणार आहे, लेखी परीक्षा अधिक ग्राउंडची परीक्षा दोन्हीचं मिळून 200 पैकी मेरिट लागणार आहे टोटल. म्हणजे लेखीलाही महत्व आहे आणि ग्राउंडला सुद्धा महत्व आहे मित्रांनो. त्यानंतर ज्याप्रमाणे पुरुषांना 5 किलोमीटर पळण्याची धावण्याची शर्यत आहे त्याच पद्धतीनं स्त्रियांना 3 किलोमीटर, महिलांना 3 किलोमीटर धावण्याची या ठिकाणी काय करण्यात आलेली आहे, महिलांना संधी देण्यात आलेली आहे. बघा 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी किती गुण आहे, 80 गुण आहे. 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आल्या तर महिलांना 80 गुण. सेम 120 मार्काचा पेपर असेल आणि 80 मार्काची काय असेल या ठिकाणी धावण्याची शर्यत असेल. 12
3 किलोमीटर 12 मिनिटांमध्ये आले किंवा त्यापेक्षा कमी वेळेत आले तर 80 गुण मिळतील. जसा जसा 1 मिनिट कमी होईल तसं तसं त्यांचे 10-10 मार्क कमी होत जातील आणि शेवटीला 13 मिनिटात आले तर 5 गुण मिळतील. बघा ते 23 मिनिटात आले तर किती 5 गुण मिळतील आणि 24 मिनिटात आल्यानंतर 0 गुण मिळणार आहे. समजली पद्धत सगळ्यांना. त्यानंतर आपण जर पाहिलं आता ही झाली सर्वसाधारण वनरक्षक विषयी माहिती. आता ह्या सर्वांची तयारी घ्यायची कशी करून मित्रांनो. आता ही वनरक्षकची माहिती झाली, सर्वांची तयारी करायची आहे कुठं. आता तयारी करायची कशी ते करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो वनरक्षक भरती 2025-26 साठी. भरमसाठ जागा निघणार आहे. वनरक्षक असो वनपाल असो कोणत्याही पदाच्या जागा निघाल्या त्याची संपूर्ण परिपूर्ण जबाबदारी आमची राहील. तुमचा अभ्यास कशा पद्धतीने चांगला होईल आणि तो अभ्यास करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. फक्त आणि फक्त 999 रुपयामध्ये आम्ही तुमच्यासाठी या सर्व वनरक्षक भरतीविषयी माहिती सांगणार आहेत. लेखी परीक्षेचं जेवढं काही तुम्हाला आहे, गणित आहे, मराठी आहे, बुद्धिमत्ता आहे आणि GS चा भाग आहे, ते सर्वच्या सर्व चारही विषय आम्ही फक्त 999 रुपयामध्ये आपल्याला देणार आहेत. त्यासाठी तुम्ही आपलं या ठिकाणी बघा वैशिष्ट्य काय सांगता येईल आपल्याला. अनलिमिटेड वॉचिंग टायमिंग आहे. पुन्हा त्यानंतर मॉक टेस्ट आहेत, PDF नोट्स मिळणार आहेत. व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे. तब्बल 1 वर्ष तुम्ही किती अनलिमिटेड किती वेळा एक व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो. लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी आम्ही लॉन्च केलेली आहे. 3000 प्लस प्रश्नांचा सराव संच या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी दिलेला आहे. तर आताच सगळ्यांना विनंती आहे, डायरेक्शन अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर लगेच आपली वनरक्षकची बॅच जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या 13,000 पदापर्यंत ज्या काही महाराष्ट्र सरकारच्या जागा येणार आहे त्यासाठी आपल्याला नक्कीच या ठिकाणी पहिलं 1 पद मिळणार आहे आणि ते मिळण्यासाठी आम्ही तुम्हाला निश्चितच डायरेक्शनची टीम तुम्हाला सहकार्य करू. कुणाला काही अडचणी असतील मित्रांनो तर डायरेक्शन अकॅडमी या ठिकाणी आपल्याला हे ॲप सुद्धा देते. हे ॲप आत्ताच डाउनलोड करायचं सगळ्यांनी आणि ह्या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्यायचा आहे. समजली माहिती सर्वांना. ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सर्वांचे.